नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मी केस वाढीसाठी जो केला होता व्हिडिओ केला होता, त्याच्या खालती बऱ्याच जणांनी कॉमेंट्स टाकले होते की मॅडम आजकाल ते आदिवासी तेल काय आहे त्याच्याबद्दल जरा सांगा ना. तर आम्ही कोकणात होतो बरं का, म्हणजे आणि असं डोंगर दऱ्यांमध्ये कातकरी समाज बराच होता, म्हणजे अगदी खूपच ते आदिवासी म्हटलं तरी चालेल. आणि पण त्यांना झाडपाल्याचं खूप छान नॉलेज असायचं. मला नेहमी वाटायचं की आमच्या तिकडे ना एक जण होते, म्हणजे नाव वगैरे मला माहीत नाही आहे, पण बरेच जण त्यांच्याकडे जायचे आणि ते कुठल्या कुठल्या मुळ्या आणायचे, असे कुटायचे आणि तुमच्या पाण्यामध्ये घालून द्यायचे आणि इतका सगळ्यांना त्याचा गुण यायचा. अक्षरशः पार कुठनं म्हणजे शहरातनं त्यांच्याकडे रांग लागलेली असायचा आणि एकदम साधा म्हणजे खेडवळ माणूस होता, पण त्याला प्रत्येक त्यांना डोंगर दऱ्यातल्या झाडांचं नॉलेज होतं. तसेच हे आदिवासी लोक असतात ना, ह्यांना सगळं म्हणजे कुठल्या रोगावर कुठला मूळ चाललेलं आहे, कुठलं हे फूल चाललेलं आहे, कुठली पानं चालेल, ह्याचं खूप छान नॉलेज असतं. मग त्यांच्याशी मी संवाद साधला असताना मला कळलं की हे आदिवासी तेल नक्की म्हणजे काय आहे. तर आपण थोडंसं मॉडर्न हे करूया, म्हणजे नावं मी तुम्हाला सांगते त्याची, आणि आपण ते प्रपोर्शनमध्ये, म्हणजे मी प्रपोर्शनमध्ये करून बघितलं म्हणून सांगते. ते आपलं काय करतात, त्यांना काही प्रपोर्शन वगैरे नाही, इकडनं काढतात, आपलं टक कुटतात आणि आपल्याला करून देतात. तर आता मी तुम्हाला त्याचं प्रपोर्शन सांगते, म्हणजे मग तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आहे की आपण सगळ्यात पहिले काय करायचं की आपल्याला कुठलंही तेल करायचं म्हणजे एक तर बेस पाहिजे. तर बेस म्हणजे आपण त्याच्यासाठी तिळाचं तेल वापरायचं. तिळाचं तेल हे अतिशय केसांसाठी खूप पोषक आहे आणि त्यातूनही तुम्हाला जर लाकडी घाण्यावर काळ्या तिळाचं तेल जर मिळालं ना, म्हणजे तिळाचं तेल, तर ते तुम्ही वापरा. म्हणजे त्याच्यात जास्त हे आहेत, म्हणजे काय म्हणतात, त्याचे जास्त फायदे होतात. तर अर्धा लिटर जर तुम्ही तिळाचं तेल घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक अगदी म्हणजे आपल्याला शहरामध्ये आता दिसत नाही, पण आम्हाला कोकणात दिसायची. झाडांवर बघा, ती अमरवेल म्हणून, मी तुम्हाला फोटो दाखवते म्हणजे लक्षात येईल. झाडांवरनं अशी पिवळ्या रंगाच्या अशा काड्या अशा लांब अशा असतात ना, जाड धागा, तसे सगळ्या झाडांवर असे पडलेले असायचे. त्याला अमरवेल म्हणतात बरं का. तर हे जे अमरवेल आहे, ही अमरवेल अतिशय औषधी आहे. या अमरवेलामध्ये बायोटिन नावाचा एक नॅचरल घटक आहे आणि त्या घटकामुळे आपले केस खूप छान, आपल्या केसांना पोषक द्रव्य मिळतं. तसंच आपला जो हे आहे स्काल्प आहे, आपलं जे डोकं आहे, त्याच्यातलं रक्ताभिसरण सुधारतं या अमरवेलीमुळे. तर अमरवेल तुम्ही हा अगदी महत्त्वाचा घटक या आदिवासी तेलामध्ये आहे. अमरवेल आता इतकं त्याचं फॅड निघालं आहे की आता तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मी तुम्हाला लिंक देईन, ॲमेझॉनवर मिळते आहे. तर ही अमरवेल आहे, तर ही 100 ग्रॅम घ्यायची. ही 100 ग्रॅम घेतल्यावर म्हणजे अर्धा लिटर तिळाला, मी परत तुम्हाला पूर्ण हे देते, प्रमाण देते. अर्धा लिटर तिळाला ही अमरवेल घ्यायची. अमरवेल बारीक कापायची बरं का. ताजी मिळाली तर ठीक आहे, नाही तर तुम्ही ॲमेझॉनवरनं मागवू शकता, ऑनलाईन मिळते ही. तर त्याचे बारीक तुकडे करा आणि ती बाजूला ठेवा. त्याच्यानंतर दुसरा हे आहे, तर आपलं झेंडूचं फुल असं की नाही, आपण झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, त्या पण खूप औषधी आहे. तुम्ही देवाला वाहतात आणि देवाला वाहून झाल्यानंतर त्या पाकळ्या तुम्ही घरामध्ये छान अशा सुट्या करून घ्या. त्याचे पण बारीक तुकडे करा. तर ते सुद्धा साधारण 50 ग्रॅम ते घ्या. तर झेंडूच्या फुलांच्या जे पाकळ्या असतात त्याच्यामध्ये झिंक खूप आहे आणि झिंकसुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे. खरं सांगू, या आदिवासी लोकांना ह्यातलं झिंक आहे, बायोटिन आहे माहीत नसतं, पण त्यांना एक नैसर्गिक खूप नॉलेज आहे. तुम्ही ह्याच्याकडे गेला ना, वाण्याकडे गेला ना, तर तुम्हाला काळ्या रंगाचं कलोंजी, म्हणजे एक असा तिळापेक्षा थोडासा मोठा, त्याला कलोंजीच म्हणतात, 50 ग्रॅम असं सगळं घ्यायचं. आणि रोजमेरी, मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की रोजमेरी तेल अतिशय आपल्या शरीराला केसाच्या वाढीसाठी किंवा कॉस्मॅटिक्समध्ये सुद्धा रोजमेरी तेलाचा खूप छान वापर होतो. तर ह्या रोजमेरीची पानं मिळतात, किंवा समजा तुम्हाला पानं नाही मिळाली तर मी तुम्हाला सांगितलं असेल, तुम्ही बऱ्याच जणांनी आणली आहे, मला बरेच जण कॉमेंट्स करून सांगितले की मॅडम कसा वापर करायचा. तर ह्या रोजमेरीचे सुद्धा तुम्ही एक 25 थेंब त्याच्यात टाकले ना, तरीसुद्धा तुमचं जे आदिवासी तेल
कसं करायचं हे झालं तुमचं साहित्य. तर तुम्ही हे सगळं एका पातेल्यात घ्या आणि बऱ्यापैकी छान असं उकळत ठेवा. आणि ते उकळल्यावर ही जी अमरवेल आहे ही पूर्ण काळी झाल्यावर, त्यातल्या आपल्या झेंडूच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा सगळ्या काळ्या झाल्यावर असं पूर्ण ते त्यातला जो अर्क आहे तो ह्या आपल्या तिळाच्या तेलामध्ये उतरला पाहिजे. आणि मग गार झाल्यानंतर त्याच्यात रोजमेरीचे ड्रॉप्स टाका. एक 25 ड्रॉप्स टाकले तरी पुरेसे आहे, कारण ते इसेन्शियल ऑइल आहे त्यामुळे स्ट्रॉंग असतं. रोजमेरीचे तुम्हाला पानं मिळाले तर पानं घातले तरी चालेल, ते 50 ग्रॅम. कसं आहे तुम्हाला जे मिळेल, तुम्ही ज्या शहरात असाल किंवा ज्या खेडेगावात असाल, कोकणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप छान मिळून जातात. तर तुम्ही हे आदिवासी तेल नक्की करून बघा. आणि कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या नातीवर आणि माझ्या एका भाचीवर ह्याचा प्रयोग करून बघितला. कारण कसं असतं, मला स्वतःला खात्री पटल्याशिवाय मी तुम्हाला असं छातीठोकपणे सांगू नाही शकत की म्हणजे एक तर मी त्याचं प्रमाण मी माझ्या ह्याच्यात प्रमाण बसवलं. त्यांनी काय आपलं असं करून दाखवलं मला हे टाकायचं असं. तर त्यांना त्याची नावं म्हणजे ते सगळे झाडपालाच म्हणतात. हे झाडपाला, हा मुळी घातले, ते मुळी घातली. तर हे सगळं आपण प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्हाला मी प्रमाण देते, हे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण बघा, मी स्क्रीनवर पण देते आहे. तर तुम्ही हे सगळं छानपैकी तिळाच्या तेलात उकळा. गार झाल्यानंतर का बाटलीत भरून ठेवा. आणि आठवड्यातनं 2 दिवस, ज्यांची खूप मोठी समस्या आहे त्यांनी आठवड्यातनं 2 दिवस छान थोडंसं कोमट करा आणि मुळाशी छान असं मसाज करा. खूप छान त्याचा रिझल्ट मिळतो आहे. आणि तुम्ही पण ते वापरून बघा. आणि ज्यांना रेग्युलर वापरायचं त्यांनी आठवड्यातनं एकदा वापरलं तरी चालेल. अगदी मुळाशी छान लावून छान मसाज करा. या रोजमेरीच्या वासाने सुद्धा आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. तर असे हे आपल्याला काय होतं, म्हणजे मी परत म्हणते ना की कुठलं तरी छान ॲट्रॅक्टिव्ह बॉटलमध्ये आलं की आपण त्याला खूप दानदुपटीने पैसा देतो. तर हे असे आपले DIY म्हणतात ना, आपण हे करू शकतो. तर अगदी छान सोपी पद्धत आहे, तुम्ही करून बघा. तुमच्या शहरात आजूबाजूला जर अशी झाडं मिळाली तर त्याची सगळी फुलं पानं ह्या अमरवेल मिळाली तर ते गोळा करा आणि करून बघा. म्हणजे आणखी स्वस्त आहे. ज्यांना नाही मिळणार तर त्यांनी ऑनलाईन मागवा. मी ऑनलाईनची पण लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तेव्हा नक्की करून बघा, मला त्याचे रिझल्ट सांगा. म्हणजे माझ्याजवळसुद्धा म्हणजे म्हणतात ना की मला पण बाकीच्यांचे अनुभव ऐकले की मला पण बरं वाटेल. कारण मला काय होतं, आम्ही कोकणात राहिलो तर तिथे खूप कातकरी बायका असायचे. खरंच त्यांचे केस इतके काळेभोर असायचे आणि असा मोठा आंबाड असायचा, कुठलेही तरी फुल डोक्यात घालायचे वगैरे असे. तर खरंच हेवा वाटायचं की अरे काहीच नसताना ह्यांची स्किन पण अशी छान तुकतुकीत असायची, केस छान असायचे. तर हे सगळे जे कातकरी आहे, आदिवासी लोक जे आहेत, हे सगळे हे असे वापरूनच खूप छान, म्हणजे काळ्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सौंदर्य दिसायचं हे मला तेव्हा जाणवलं होतं बरं का. तर तुम्ही पण नक्की वापरून बघा आणि मला नक्की त्याचं मला रिझल्ट सांगा बरं का, की आम्हाला याचा फायदा झाला किंवा काय तुम्हाला जे अनुभव आले ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.